हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 15 डिसेंबर 2020 या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि या चालू घडामोडीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये हे सर्व प्रश्न व्यवस्थित दिलेले आहेत. सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाचा घटक भाग 1 स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल. ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, सास अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? तर सास हे अभियान ओडिसा या राज्याने सुरू केलेले आहे आणि या अभियानाचा उद्देश असा आहे की छोट्या मुलांमध्ये निमोनिया झाल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे ओडिसामध्ये. मग ते कमी व्हावं यासाठी म्हणजे छोट्या मुलांमध्ये निमोनिया जो होतो तो कमी व्हावा आणि त्यासाठी जनजागृती करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. ओडिसा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 या दिवशी झालेली आहे. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे. ओडिसाचे सध्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत आणि ते बिजू जनता दल या पक्षाचे आहेत. ओडिसाचे सध्याचे राज्यपाल गणेशी लाल आहेत आणि ओडिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद रफीक आहेत. ओडिसामध्ये लोकसभेच्या 21 जागा आहेत, राज्यसभेच्या 10 जागा आहेत आणि विधानसभेच्या 147 जागा आहेत. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, मॉडर्न ही बायोटेक कंपनी कोणत्या देशाची आहे? तर मॉडर्न ही बायोटेक कंपनी अमेरिका या देशाची आहे आणि कोविड-19वर जी लस तयार करण्यात येत आहे वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत, त्यामध्ये मॉडर्न ही सुद्धा कंपनी आहे आणि त्यांनी कोविड-19 व्हॅक्सिनचा जो परिणाम आहे त्यांनी तयार केलेली ती 94.5% प्रभावी आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, रिपोर्ट इन इंडिया माय 70 इयर्स जर्नी ॲज जर्नलिस्ट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर रिपोर्ट इन इंडिया माय 70 इयर्स जर्नी ॲज जर्नलिस्ट हे पुस्तक प्रेम प्रकाश यांनी लिहिलेले आहे आणि ते पत्रकार आहेत. मॅन्युफॅक्चरर ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मॅन्युफॅक्चरर ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार एमराल्ड ज्वेल इंडस्ट्री यांना मिळालेला आहे. या एमराल्ड ज्वेल इंडस्ट्रीची स्थापना 1984 साली झालेली आहे आणि याचे CEO श्रीनिवासन हे आहेत. त्याच्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, 8व्या ब्रिट्स STI म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशनच्या मंत्रिस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर 8व्या ब्रिट्स STI सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशनच्या मंत्रिस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलेले आहे आणि डॉक्टर हर्षवर्धन हे भारताचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीसुद्धा आहेत आणि ही बैठक रशिया या देशामध्ये झालेली आहे. मलबार युद्धाभ्यास कुठे झाला? तर मलबार युद्धाभ्यास हा अरबी समुद्रामध्ये झालेला आहे. अरबी समुद्र हा हिंदी महासागराचाच एक भाग आहे आणि याच्यामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांच्या नौसेनेनी भाग घेतला होता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 12वे ब्रिक्स शिखर संमेलन 2020 कोणत्या देशात झाले? तर 12वे ब्रिक्स शिखर संमेलन 2020 रशिया या देशामध्ये झालेले आहे. आता हे जे संमेलन आहे हे व्हर्च्युअली झालेलं आहे आणि भारतामार्फत जे प्रतिनिधी मंडळ होतं त्याचे अध्यक्ष माननीय नरेंद्र मोदी होते. त्याच्यानंतर ब्रिक्स याच्यामध्ये जे देश आहेत ते आपण पाहूयात. तर त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे ते देश आहेत. BRICS, बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना, एस म्हणजे साऊथ आफ्रिका. हे लक्षात ठेवा सर्वांनी. 5 देश सदस्य आहेत. आता हे जे ब्रिक्स आहे याचं मुख्यालय चीन या देशातील शांघाई या शहरामध्ये आहे. ब्रिक्स या संघटनेचे अध्यक्ष KV कामत हे आहेत आणि सुरुवातीला 4च सदस्य होते ब्रिक्सचे, भारत, रशिया, ब्राझील आणि चीन, परंतु नंतर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका हा 5वा देशसुद्धा सदस्य झालेला आहे. आणि या संमेलनामध्ये दहशतवाद,
व्यापार, आरोग्य, कोरोना महामारी याच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे. आता 8वा प्रश्न आहे, रेणू देवी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या? तर रेणू देवी ह्या बिहार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. रेणू देवी आणि तारा किशोर असे 2 उपमुख्यमंत्री बिहारमध्ये झालेले आहेत. आणि सुशील कुमार मोदी हे आधी बिहारचे उपमुख्यमंत्री होते, परंतु त्यांच्याऐवजी आता रेणू देवी आणि तारा किशोर असे 2 उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहेत आणि हे दोघेही भाजप या पक्षाचे आहेत. 9वा प्रश्न आहे, स्पेस एक्स ही कोणत्या देशाची खाजगी अंतरिक्ष एजन्सी आहे? तर स्पेस एक्स ही अमेरिका या देशाची खाजगी अंतरिक्ष एजन्सी आहे आणि आत्ताच त्यांनी म्हणजे अंतरिक्षामध्ये मानव पाठवलेले आहेत त्यांच्या यानाच्या माध्यमातून. स्पेस एक्स यांनी अंतरिक्षामध्ये जे 4 अंतराळवीर पाठवलेले आहेत त्या यानाचं नाव आहे रेसिलियन्स आणि या मोहिमेचा उद्देश आहे की आपल्या विश्वामध्ये इतरत्र कुठं मानवी वस्ती आहे का हे शोधणे. स्पेस एक्स जी कंपनी आहे तिची स्थापना 6 मे 2002 रोजी झाली. हिचं मुख्यालय कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे. अध्यक्ष ड्रविनी शॉर्टवेल आहेत आणि संस्थापक आणि CEO एलोन मस्क हे आहेत. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, भारताच्या निवडणूक आयोगाने सोनू सूद यांची कोणत्या राज्याचा स्टेट आयकॉन म्हणून नेमणूक केली आहे? तर भारताच्या निवडणूक आयोगाने सोनू सूद यांची पंजाब या राज्याचा स्टेट आयकॉन म्हणून नेमणूक केलेली आहे. आता सोनू सूद हे अभिनेते आहेत. पंजाबची राजधानी चंदीगड आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे आहेत आणि ते काँग्रेस पक्षाचे आहेत. पंजाबचे राज्यपाल विजेंद्र पाल सिंह बदनोर आहेत. पंजाबला लागून एकूण 3 राज्ये आहेत, राजस्थान, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश. त्याच्यानंतर पंजाबला लागून पाकिस्तान या देशाची सुद्धा सीमा आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत, राज्यसभेच्या 7 जागा आहेत आणि विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. आणि आता शेवटचा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सभापती कोण आहेत? पर्याय आहेत हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, नाना पाटोळे आणि आदित्य ठाकरे. याचं उत्तर तुम्ही मला पर्यायमध्ये सांगा. तर या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित 18 प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.